श्रीराम स्त्रीला सांगत आहेत, हे माते, तू श्रीसूक्त पाठ इतक्या श्रद्धेने करतेस हे पाहून मला खूप आनंद होतो. तुला माहीत आहे, श्रीसूक्त हे देवी लक्ष्मीचे अत्यंत पवित्र मंत्र आहेत. हे मंत्र नियमितपणे जपल्याने अनेक फायदे होतात. एकदा एक गरीब स्त्री होती. ती दिवसरात्र कष्ट करूनही आपल्या कुटुंबाचे पोट भरू शकत नव्हती. तिला देवावर प्रचंड विश्वास होता. तिने एका संताला भेटून आपली समस्या सांगितली. संतांनी तिला श्रीसूक्त पाठ करण्याचा सल्ला दिला. त्या स्त्रीने संतांच्या सांगण्यानुसार श्रीसूक्त पाठ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिला काही फरक जाणवला नाही, पण तिने हार मानली नाही. ती निष्ठेने पाठ करत राहिली. काही दिवसांनी तिला आश्चर्यकारक बदल जाणवू लागले. तिच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढली. तिचे आर्थिक परिस्थिती सुधारली. तिला अनेक नवीन संधी मिळाल्या आणि ती श्रीमंत झाली. तू देखील श्रीसूक्त पाठ करत आहेस, म्हणून तुलाही असेच फायदे होतील. तुझे जीवन सुखी आणि समृद्ध होईल. धन्यात वृद्धी, तुझे आर्थिक परिस्थिती सुधारेल. सुख शांती, तुझे मन शांत राहील आणि तुला आंतरिक शांती मिळेल. नकारात्मक ऊर्जा दूर होईल. तुझ्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल. देवी लक्ष्मीची कृपा, देवी लक्ष्मी तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तुला सर्व प्रकारचे सुख देतील. आत्मविश्वास वाढेल. तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तू कोणतेही काम यशस्वीपणे करू शकशील. हे मात्र लक्षात ठेव की श्रीसूक्त पाठ फक्त एक साधन आहे. यासाठी तुला श्रद्धा आणि विश्वास ठेवावा लागेल. नियमितपणे पाठ करत राहा आणि सद्गुणांचं पालन करत राहा. देवी लक्ष्मी नक्कीच तुझ्यावर प्रसन्न होतील. तुळशीच्या रोपाला पाणी द्या, त्याला नैवेद्य दाखवा आणि त्याची नियमित पूजा करा. तुळस ही लक्ष्मी देवीचे प्रिय रूप मानली जाते. घर स्वच्छ ठेवा. घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे ही लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याची एक सोपी पद्धत आहे. असे मानले जाते की लक्ष्मी देवी स्वच्छ आणि व्यवस्थित ठिकाणीच वास करते. लक्ष्मी देवी ही धन, वैभव आणि समृद्धीची देवी आहे. तिची कृपा मिळाल्यास जीवन सुखमय होते. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग आहेत. जरूरतमंदांना मदत करा, दान करा, यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. शुक्रवारी उपासना. शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा करा. श्रीसूक्त पाठ. श्रीसूक्त हा लक्ष्मी देवीला समर्पित एक मंत्र आहे. या मंत्राचा नियमित पाठ करणे फायद्याचे आहे. लक्ष्मी यंत्राची पूजा. लक्ष्मी यंत्र ही एक पवित्र आकृती आहे. या यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते. कमळ. कमळ हे लक्ष्मी देवीचे प्रतीक आहे. तुम्ही घरात कमळाची फुले ठेवू शकता. गाय. गायीला पवित्र मानले जाते. गायीला दाणे घालणे शुभ मानले जाते. शंख. शंख हा लक्ष्मी देवीचा वाद्ययंत्र आहे. शंख वाजवणे शुभ मानले जाते. श्रीसूक्त हे हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि शक्तिशाली मंत्र आहे. हे मंत्र देवी लक्ष्मीची स्तुती करण्यासाठी वापरले जाते. लक्ष्मी ही धन, वैभव आणि समृद्धीची देवी आहे. श्रीसूक्त म्हणजे काय? श्रीसूक्त हे ऋग्वेदातून घेतलेले एक सूक्त आहे. सूक्त म्हणजे एक संच मंत्रांचा. श्रीसूक्तमध्ये देवी लक्ष्मीची विविध गुणांची स्तुती केली जाते. हे मंत्र इतके शक्तिशाली आहेत की त्याचा नियमित पाठ केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवन सुखमय होते. श्रीसूक्त पाठ करण्याचे फायदे. धनप्राप्ती. श्रीसूक्त पाठ केल्याने धनप्राप्ती होते. वैभव, जीवन सुखकर बनते आणि वैभव प्राप्त होते. समृद्धी. घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये समृद्धी येते. नकारात्मक ऊर्जा दूर. नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मानसिक शांती. मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. श्रीसूक्त कसे पाठ करावे? शुद्धीकरण. श्रीसूक्त पाठ करण्यापूर्वी स्वतःला शुद्ध करून घ्या. स्थान. शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसून पाठ करा. समाधान. मनात कोणताही प्रकारचा द्वेष न ठेवता शुद्ध मनाने पाठ करा. नियमितता. नियमितपणे पाठ करणे फायद्याचे आहे. विद्वानांचे मार्गदर्शन. जर शक्य असेल तर श्रीसूक्त पाठ करण्यासाठी कोणत्याही विद्वानांचे मार्गदर्शन घ्या. काही महत्त्वाच्या गोष्टी. श्रीसूक्त पाठ करताना मंत्रांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. श्रीसूक्त पाठ करताना श्रद्धा आणि विश्वास ठेवा. श्रीसूक्त पाठ केल्यानेच सर्व समस्यांचे निराकरण होईल असे नाही, परंतु हे निश्चित आहे की श्रीसूक्त पाठ केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजतस्त्रजाम. अर्थ. हे देवी, जो सोने के रंग की हो, हिरणी के समान सुंदर हो और जिनके हाथ में सोने और चांदी के आभूषण हो. चंद्रा हिरणमयी लक्ष्मी जात वेदो म आवह. अर्थ.
हे ऋषि, मेरे पास चंद्रमा के समान चमकदार और सोने के समान दिव्य लक्ष्मी को लाओ। ता वो जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीम। अर्थ, हे ऋषि, मेरे पास ऐसी लक्ष्मी को लाओ जो कभी मुझसे दूर न जाए। यस्या हिरण्यम विंदेयम गामश्वम पुरुषानहम। अर्थ, जिसके पास सोना, गाय, घोड़े और पुरुष हों, ऐसी लक्ष्मी मुझे प्राप्त हो। तुळस ही एक पवित्र वनस्पती आहे आणि हिंदू धर्मात तिचं विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की तुळसच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असतो। तुळसच्या झाडाची नियमित पूजा आणि सेवा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीदेवीची कृपा प्राप्त होते। लक्ष्मीदेवीच्या आगमनाचे संकेत। लक्ष्मीदेवीच्या आगमनाचे काही सामान्य संकेत: घरात सफाई आणि व्यवस्था। जर तुमच्या घरात अचानक सफाई आणि व्यवस्थेची भावना निर्माण झाली तर हे लक्ष्मीदेवीच्या आगमनाचे एक लक्षण असू शकते। धनात्मक विचार। जर तुम्हाला सकारात्मक विचार येत असतील आणि भविष्याबद्दल आशावादी वाटत असेल तर हे देखील एक शुभ संकेत आहे। अचानक धनलाभ। जर तुम्हाला अचानक कहीनून धनलाभ होत असेल तर हे लक्ष्मीदेवीच्या कृपेचे लक्षण असू शकते। तुळसच्या झाडात फुले येणे। जर तुमच्या घरातील तुळसच्या झाडात अचानक फुले येत असतील तर हे लक्ष्मीदेवीच्या आगमनाचे एक खूपच शुभ संकेत मानले जाते। घरात पक्ष्यांचे किंवा चिमण्यांचे चिवचिवाट। जर तुमच्या घरात पक्ष्यांचे किंवा चिमण्यांचे चिवचिवाट होत असेल तर हे देखील एक शुभ संकेत आहे। याशिवाय काही लोक असेही मानतात की घरात काळ्या मुंग्या दिसणे। काही जणांच्या मते घरात काळ्या मुंग्या दिसणे हे लक्ष्मीदेवीच्या आगमनाचे एक लक्षण असू शकते। स्वप्नात देवी लक्ष्मी दिसणे। जर तुम्हाला स्वप्नात देवी लक्ष्मी दिसली तर हे खूपच शुभ संकेत मानले जाते। या सर्व संकेतांचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच काहीतरी चांगले घडणार आहे। तुम्ही काय करू शकता? तुळसची नियमित पूजा करा। तुळसच्या झाडाला पाणी द्या, त्याला नैवेद्य द्या आणि त्याची पूजा करा। घर स्वच्छ ठेवा। घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। सकारात्मक विचार ठेवा। नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि भविष्याबद्दल आशावादी रहा। दुसरं मदत करा। जर तुम्ही इतरांना मदत कराल तर देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील। या सर्व गोष्टी करून तुम्ही लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करू शकता।